तुमच्या समोर दोन प्रतिमा ठेवल्या आहेत. त्यापैकी पहिली प्रतिमा ही राजमाता जिजाऊंची आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि स्वराज्याचे बीज रोवले. व दुसरी प्रतिमा आहे स्वामी विवेकानंदांची, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रचार हा संपूर्ण जगभरात केला आणि युवकांसाठी ते एक ऊर्जा स्रोत ठरले. त्यापैकी आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. एक असा प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांनी युवकांना फक्त एकच संदेश दिला की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. ते म्हणजेच नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद म्हणून ओळखतो. त्यांचं एक वाक्य आहे कि जिस दिन आपके सामने कोई समस्या न आए, आप समझ ले कि हम गलत रास्ते पर जा रहे हैं. अशा या थोर व्यक्तिमत्वाचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला होता. लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान, जिज्ञासू आणि अत्यंत असे आत्मविश्वासी ते होते. त्यांना संगीत, व्यायाम, वाचन आणि चर्चा या सगळ्यात रस होता. स्वामी विवेकानंदांना एक ग्रंथ वाचायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागायचे व एक पान ते फक्त एकच नजरेत ते वाचून काढायचे. त्यांच्या जीवनातील सर्वात मोठे प्रेरणास्थान म्हणजे रामकृष्ण परमहंस, ज्यांनी स्वामी विवेकानंदांना अध्यात्माचा खरा अर्थ, मानवसेवेचे महत्त्व आणि जीवनाचे ध्येय समजावले. स्वामी विवेकानंदांनी सन 1897 मध्ये त्यांच्या गुरूंच्या नावाने रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचं फक्त एकच मिशन होतं की गरिबांची सेवा करणं हाच आपला धर्म आहे. स्वामीजींनी 1886 ते 1893 दरम्यान संपूर्ण भारत भ्रमण अर्थात भारत यात्रा केली. या प्रवासात त्यांनी हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत पायी प्रवास करून भारतीय संस्कृती आणि गरिबी जवळून पाहिली होती. असं तर आपण स्वामी विवेकानंदांबद्दल खूप काही बोलू शकतो, पण त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी मी त्यांच्या जीवनाचा एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो. सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात वर्ल्ड पार्लिमेंट ऑफ रिलिजन्स नावाची जागतिक धर्म परिषद भरवण्यात आली होती. त्यामध्ये जगातील विविध धर्मांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. त्यापैकी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी भाग घेतले होते. जेव्हा ते मंचावर आले तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात एका अशा वाक्याने केली की ते ऐकून सतत 2 मिनिटं टाळ्यांची कडकडाट झाली. ते वाक्य, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते वाक्य असं कोणतं होतं, तर ते होतं माय सिस्टर्स अँड ब्रदर्स. हे केवळ आपल्याला काही शब्द वाटत आहे, परंतु पहिल्यांदाच कुणीतरी संपूर्ण जगाला बंधू भगिनीप्रमाणे संबोधलं होतं. स्वामी विवेकानंदांचे जीवन हे खूप संघर्षाने भरलेलं होतं, पण विचारांचे ते धनी होते व त्यांनी जगाला दाखवलं की माणूस हा त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काहीही करू शकतो. अशा या थोर विचार क्रांती घडवणाऱ्या व्यक्तिमत्वांचं 4 जुलै 1902 रोजी बेलूरमठ येथे त्यांचं देहावसान झालं. पण विचार अमर झाले. जाता जाता एकच म्हणतो कि जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. अंधेरे जितने गहरे होंगे सुबह उतनी ही उजाली होगी. कठिन राह ही बताती है कि मंजिल कितनी शानदार होगी. धन्यवाद.